आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात फटाक्याची आतिषबाजी. सातारा शहरातील राजपथावर दिवाळीचे स्वरूप. जावली तालुक्यातील आलेवाडी येथे शनिवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शेतात ज्वारी काढत असताना अंगावर वीज पडल्याने 34 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू. सातारा तालुक्यातील देगाव येथे शेतातील पिकांना पाणी पाजत असताना इलेक्ट्रिक मोटारचा शॉक लागून प्रमोद लक्ष्मण फडतरे वय 42 राहणार देगाव यांचा मृत्यू झाला. सातारा शहरातील क्रांती स्मृती ज्युनियर कॉलेज ग्राउंडवर रंग बरसे कार्यक्रमात झाली भांडणे. सातारा तालुक्यातील प्रतापसिंहनगर येथील गुंडांच्या अतिक्रमण निवासस्थानावर कारवाई केल्याबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचा केला सत्कार. सातारा शहरातील सदर बाजार येथील दिव्यांग झोनमधील 6 हातगाडे अज्ञात व्यक्तींनी उलटवले. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळाची केली पाहणी. खटाव तालुक्यातील औंधसह वंचित 16 गावांच्या पाणीप्रश्नी औंध येथे सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांचे उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे. पाटण तालुक्यातील उरुल येथे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई. ताफ्यातील गाडीतून जखमीस उपचारासाठी केले रुग्णालयात दाखल. सातारा शहरातील छत्रपती शाहू कला मंदिर समोर आणि मोनॉर्क हॉटेल जवळ 2 दुचाकीचा अपघात. या अपघातामध्ये 1 जण जखमी. वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा उत्साहात पडली पार. यात्रेला खासदार उदयनराजे यांची उपस्थिती. सातारा शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी. लहान मुलांबरोबर पालकांनीही रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतला. कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे विहिरीचा भाग कोसळल्याने मोटार पाण्यात पडली व झुडपे वीज वाहिनीवर पडल्याने आग लागली. या आगीत काही प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले. वाई तालुक्यातील ओझरडे येथे रंगला सोंगे महोत्सव. भोईंज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या वार्षिक यात्रेची प्रशासकीय तयारी पूर्ण. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची शिखर शिंगणापूर येथे माहिती. माढा लोकसभा मतदारसंघात रेल्वे, पाणी, रस्ते यासह सर्व प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झाल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात 30 मार्च रोजी आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी त्यांनी हे प्रतिपादन केले. पाटण येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सभासदांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही संस्था सर्वसामान्यांची अर्थवाहिनी आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर यांनी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस निरीक्षक चेतन मछले यांचा वडा वाहतूकदारांना वाहतूक नियमाचे पालन करण्याचा इशारा. कराड नगर परिषदेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. पोलीस बंदोबस्तात शहरातील सुपरमार्केट, मोहिते हॉस्पिटल समोरील हातगाडे, राजमहल टॉकीज परिसर, बस स्टँड परिसर इत्यादी ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. कराड तालुक्यातील तळबीड येथील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळल्यानंतर वनविभागाने तळवीड येथे बिबट्या पडलेल्या विहिरीजवळ धाव घेतली. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले, परंतु 5 तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर येण्यास मार्ग मिळाला व वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यालाही चकवा देत बिबट्याने सर्वांसमोर धूम ठोकली. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. या प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी माझे काही चुकले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशी भावनिक साथ घालत आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष घालावे असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.